गोमंतकातील महत्त्वाचा आणि तमाम गोमंतकीयांचा आवडता असा सण गणेश चतुर्थी। या साली सप्टेंबर महिन्यात आम्ही गणेश चतुर्थी साजरी करणार आहोत। गोमंतकातील प्रत्येक गावात आणि शहरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्यात येतात। आमचा मापसा सार्वजनिक गणेशोत्सव 1962 साली सुरू झाला। नंतर सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट नावाची संस्था आम्ही स्थापन केली। 2002 साली मापसा सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव समितीचा मी अध्यक्ष होतो। इतकी वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाशी मी निगडीत आहे। पूर्वी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम, त्याबरोबरच मुंबईतील चांगली मराठी नाटकं, तसेच पुण्या कोल्हापूरहून वाद्यवृंद आणून आम्ही गणेशोत्सवात सादर करीत असू। त्यावेळी नाटकाचे दर 30 ते 50 हजारच्या दरम्यान असायचे। वाद्यवृंद तर 20-25 हजाराला उपलब्ध व्हायचे। पण आता नाटकांचे दर लाखाच्या घरात आहेत। कुठलाही वाद्यवृंदसुद्धा 50 ते 75 हजार रुपयाखाली गोव्यात येऊ शकत नाही। त्यासाठी खर्चाचं प्रमाण अफाट वाढलं आहे। या कार्यक्रमाव्यतिरिक्त काही ठिकाणी, आता मापसाचं उदाहरण घ्यायचं झालं तर आम्ही शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो। पूर्वी 200 ते 500 रुपये शिष्यवृत्ती आम्ही देत होतो, पण आता किमान 3 ते 5 हजार रुपये शिष्यवृत्ती द्यायची गरज आहे असं मला तरी वाटतं। त्याशिवाय मंडप उभारणे, विद्युत रोषणाई करणं, देखावा करणं यांनाही खर्च येतो। कीर्तन आणि भजनी कलाकारांना सुद्धा आता जास्त मानधन द्यावं लागतं। या सगळ्यांचा विचार केल्यास मला असं वाटतं की आता सरकारनं सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी काही मंडळांना मदत करावी। गोव्यातील सगळेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सधन नाही आहे। काही गावात तर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी घराघरात किंवा व्यापारी दुकानदाराकडून वर्गणी गोळा करावी लागते। त्या तुटपुंज अशा वर्गणीतून जमा झालेल्या पैशातून गणेशोत्सव साजरा करण्याच्या उत्साहाला काही प्रमाणात का असेना आवर घालावा लागतो। म्हणून मला वाटतं की आता सरकारनं काहीतरी निधी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरवावा। सार्वजनिक गणेशोत्सव समित्या देणगी कुपनद्वारे गणेशोत्सवासाठी फंड उभा करते, पण जास्त करून गावातील जर परिस्थिती बघितली तर दुकानदार किंवा घरातून वर्गणी गोळा करून तो सण साजरा करण्यात येतो। हा सण साजरा करण्यासाठी जी मंडळं सधन नाहीत त्या मंडळांना आर्थिक विवंचना जाणवते व त्यांच्या उत्साहाला मर्यादा येते। म्हणून मला वाटतं की सरकारनं सार्वजनिक गणेशोत्सव समितींना काही निधी अवश्य पुरवावा। आमच्या गोव्यात कित्येक महोत्सव आम्ही सादर करतो, मग ते वाईन महोत्सव, मत्स्य महोत्सव आणि हल्लीच सुरू झालेला काजू महोत्सव। मी सादर करतो असं का म्हणतो? कारण सादर करणं आणि साजरा करणं यात खूप अंतर असतं। जे काही करावं म्हणून करावं लागतं त्याला आपण सादर करतो असं म्हणतो। सण जो भक्तिभावानं आम्ही साजरा करतो। गोव्यात होणाऱ्या या महोत्सवासाठी लाखो करोडो रुपयांची तरतूद आमचे सरकार करतं, मग सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पैशांची काहीतरी तरतूद करणं आवश्यक आहे असं मला वाटतं। तेव्हा गोव्यातील तमाम गणेश भक्तांना माझी एक विनंती आहे, आपल्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटून येत्या सप्टेंबर महिन्यात साजऱ्या होणाऱ्या श्री गणेशोत्सवानिमित्त काहीतरी आर्थिक मदत
गणेशोत्सवांना सरकारकडून मिळवून द्या अशी सगळ्यांना विनंती करा. आणि लोकप्रतिनिधींनासुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की देव तुमच्या स्वप्नात येऊन तुमच्याशी बोलेल याची वाट न पाहता एक सुरात या मागणीचा तुम्ही विचार करा आणि गणेशोत्सवांना निधी पुरवा. कारण ही गोमंतकीय गणेश भक्तांची इच्छा आहे, ही त्या श्रीचीही इच्छा आहे.